पण काय काय लोक ह्याच्यावर विश्वास ठेवणार पण नाही ठेवत, नका ठेवू. हा सारखं बोलतो की मी त्या फटीतनं बघतोय, डोअर होलमधनं बघतोय, मला लाल रंगच दिसतोय, बाकी काही दिसतच नाही का. मग तो म्हणाला की एक तुम्हाला सांगतोय म्हटलं. सकाळ झालं होती, तिने स्टोरी सांगितली बरोबर रोडच्या बरोबर मध्ये. त्यातला जो त्यांचा मेन मॅनेजर होता तो गप्प बसलाय, कारण साला ह्याला दिसतंय म्हणजे इथली खरी स्टोरी ह्याला कळली नाही. काही गोष्टी या फक्त ऐकण्यासाठी किंवा अनुभवण्यासाठी असतात, सिद्ध करण्यासाठी नाही. प्रस्तुत व्हिडिओमधील कथा या पूर्णतः काल्पनिक किंवा लोकांच्या अनुभवावरती आधारित असतील. हे सर्व काल्पनिक असून केवळ करमणुकीसाठी सादर केले आहे. भयाचा आणि मनोरंजनाचा आनंद घेण्यासाठी तयार रहा. नमस्कार, स्वागत आहे तुमचं भूताटकीच्या एका नवीन एपिसोडमध्ये. आणि आज आपल्यासोबत आहेत अमर बुरुड. नमस्कार. अमर बुरुड हे ठाण्यावरून आपल्या पॉडकास्टसाठी इथे आलेले आहेत. तर ते आपले काही अनुभव आपल्यासोबत शेअर करणार आहेत. तर चला मग आपण त्यांचे अनुभव ऐकूया. तर आपण आपल्या कुठल्या थरारक अनुभवाची सुरुवात करताय? अनुभव हा मी नाही घेतलेला आहे, पण ज्याच्याकडनं ऐकला आहे तो पण ज्या प्रकारे सांगत होता, मी खरं हे असं असू शकतं. हा गेलेला कुठे राजस्थानला फिरायला, आणि ह्याला दारू प्यायची जाम घाणेरडी सवय. अच्छा, तुमच्या मित्राला? हा गेलेला हा तिथे, आणि हे लोक दारू जाम पितात ना, त्यांच्या घरी इथे चालतं सगळं. तर 4 माळ्याचं हॉटेल होतं, बरोबर आहे. पहिला आणि दुसरा माळा सुरू होता, तिसरा आणि चौथा माळा त्याचं काम चालू होतं. ओके. पहिल्या दिवशी गेला, सेकंड फ्लोअरवरती ह्याला घर मिळालं. दुसऱ्या माळ्यावरनं तिसऱ्या माळ्या काय जवळच आहे, पहिल्या माळ्यावरनं तिसऱ्या माळ्या काय चाललं ढेकळत जाते, बरोबर. हा त्या खोलीच्या बरोबर खाली थांबला, पिली दारू त्याची. हा एका वेळेला फुल बॉटल पिल इतका त्याचा कोटा आहे. म्हणजे आम्ही एका पार्टीमध्ये बघितलेलं ना, अक्षरशः त्याच्या बाजूला जायला म्हणजे भीती वाटायला लागली, हा करेल काय. पण तो शुद्धी आणि गेला. त्याची दारू पिणी चालू केलं, पिधाड गँग ना, चालू केलं. रात्री 12 नंतर त्याला ना घुंगरू आणि ते ढोलकीचे आवाज यायला लागले. म्हणजे ते त्या राजस्थान साईडचं नाही का ते फोक नृत्य असतं, ते कसं आहे, ते घुंगरू वगैरे वाजवतात, ढोलकी वगैरे वाजवतात, ते त्या टाईपचं चालू होतं. हा गेला वरती, डोर वाजवतोय, गाण्याचा आवाज येतोय, डोर होलमधनं बघतोय, समोरून त्याला लाल रंग दिसतोय. लाल रंग दिसतोय वेळेला हा दिसत का नाहीये काही. आणि हा आय थिंक काहीतरी 5-6 दिवस राहणार होता. तो वैतागला, दार ठोकतोय काय मला पण बघायचंय. आणि मग खाली रिसेप्शनवरती जाऊन हे करायला लागला दंगा, की साला वर काहीतरी डान्स चालेल, तुम्ही सांगत नाही. तो रिसेप्शनवाला म्हणतो तुम्ही काय जास्त दारू पिल्या, बोलतो कळत नाही का, म्हणतो रूम बंद आहे, अंधार आहे बघा ना, कसं काय शक्य कसं आहे. बरोबर. मग तो एकदम हे होतं, म्हणजे शांत असं होतं की यायला हा रे मी जास्तच काहीतरी विचार करत गेलो. आला दुसरा दिवस येतो, त्याचं काम करायला जातो, पुन्हा येतो, पुन्हा रात्री तोच प्रोग्राम, पुन्हा रात्री तेच ते होतं. ढोलकी त्याला ते नाचलेलं वगैरे टक 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 असं ऐकायला येतं. आणि ते काय म्युझिक आहे, ते व्हायलिन टाईप असं ना, ते बोलतो ना आपण, ते राजस्थानीच्या ह्याच्यामध्ये असतं ना जास्त करून, ते तसं वाजत होतं सारखं. त्याला ते म्हणजे फुल ढोलकी बडवलेला आवाज येतोय, घुंगरांचा आवाज येतो, ते वाजवलेला आवाज येतोय. हा बोलतो याच्या आईला आज काय ते बघणार, हा सेम या ॲक्सेंटमध्ये सांगत होता तो. आणि गेला परत तेच, पुन्हा त्या डोर होलमधनं खालच्या त्या चावी लावतो ना आपण मास्टर की, तशा त्या होलमधनं बघतो, पुन्हा लाल रंग दिसतोय. बोलतो याच्या आईला लाल बुक्क्या घालतो, आणि बुक्क्यांचा आवाज फार ग्राउंडपर्यंत जातोय. ते आले दोघे तिघे त्याला धरायला, बोलतो साला इथे काहीतरी डान्स चालू आहे, तुम्ही साला न सांगत नाही. पुन्हा तेच रिपीट 2 दिवस तेच झालं. तिसऱ्या दिवशी पण तेच झालं, चौथ्या दिवशी पण तेच झालं. आता हे वैतागले हॉटेलवाले त्याला, की हा जास्तच काहीतरी करतो दारूच्या नशेत. हा, पण त्यातला जो त्यांचा मेन मॅनेजर होता तो गप्प बसला एकदम, कारण साला ह्याला दिसतंय म्हणजे इथली खरी स्टोरी ह्याला कळली नाही पाहिजे. हा जातोय परत 6व्या दिवशी ना, हा बोलतो नाही साला मी आज इथे बसूनच दारू पिणार. भाई त्या फ्लोअरवरती जाऊन बघ, लिटरली हा दारू पीत बसला फ्लोअर, म्हणजे जे दार होतं ना तिथे त्याच्या समोरच. हा, आणि तिकडनं ऍक्च्युअली त्याला लाईट्स दिसत होत्या. ज्यावेळेला ते बाकी लोकांना जो बोलवत होता ना, आता माझ्या अंगावरती पण काटा येतात, ऐकताना पण तो काटा आलेला. ज्या वेळेला तो बोलतो साला ते लाल पिवळ्या लाईट येत आहेत, दिवे वगैरे घेऊन लोक नाचतात आतमध्ये, बोलतो तुम्ही काय मला एड्यात काढता रे, बोलला. मग तो मॅनेजर एकदम वैतागला की आता याला खरं काहीतरी सांगायला पाहिजे.
हा सारखं सारखं बोलतो की मी त्या फटीतनं बघतोय, डोअर होलमधनं बघतोय, मला लाल रंगच दिसतोय, बाकी काही दिसतच नाही का. मग तो म्हणाला की एक तुम्हाला सांगतोय म्हणलं. सकाळ झालं होती त्याने स्टोरी सांगितलेला, म्हणजे तो रिटर्न यायचा दिवस त्याचा. तिथे एक राजा होता. राजाला 4 मुलं होती, 3 मुलं आणि 1 मुलगी. जी मुलगी जन्माला आली त्या मुलीचे डोळे जे आहेत ना हे आपले पांढरे ते लाल होते. हां, तू ज्या वेळेला त्या फटीतून बघत होता आतमध्ये, ती मुलगी तुला त्या फटीतून बाहेर बघत होती. ही गोष्ट तुझ्यावर होत होती, पण तू ही कोणाला सांगू नको. आणि कसं बसं करत काय केलं त्यांचं त्यांना माहिती, आम्हाला कोण नव्हतं. बोल बरं आहे. ते हा भयानक अनुभव मी ऐकलेला आहे, पण ती भूत नव्हती. त्या मुलीला त्याने मुलीला कधी घराच्या बाहेर जाऊनच न दिलं. त्यामुळे तिने वैतागून, आणि तिला नाचायची आवड होती, त्यामुळे ती स्वतः नाचायची आणि बाकीचे जे वाजंत्री होते ते वाजवायचे. ते पद्मावतमध्ये दाखवलं नाही का, ते दिवे घेऊन नाचतात, ती नाचायची आणि त्याने हे पाहिलं होतं. मग त्यामुळे त्याला तो राग आला की साला इथे हे चाललंय, मला बघायला का नाही मिळत. मग त्याने ते घेतला मॅनेजरने जो बॉम्ब फोडला, तो फोडला का हा फुटला याच्या कानाजवळ आणि हा गप आला निघून. म्हणजे एवढं हे भयानक होतं. मला एखादं, तू तर दारूच्या नशेत होता, जो नशेत नाही तो तर कुठल्या कुठे जाईल. पण काय काय लोक ह्याच्यावर विश्वास ठेवणार पण नाही ठेवत, नका ठेवू. कारण त्यांना कसं आहे, प्रत्यक्षात जेव्हा अनुभव येतो तेव्हाच लोकांना मिरची घालल्याशिवाय तिखट आहे का गोड कळते का. जसं की आता माझं असंच झालं होतं की मी आता मध्यंतरी काळात गेलो होतो एका ठिकाणी. आता गेलो होतो पण तो काही प्लॅन सक्सेस झाला नाही, म्हणून आम्ही तिकडून रिटर्न येत होतो. तर मी आणि माझे सासरे गाडीमध्ये होतो आम्ही. तर मी झोपलो होतो, ते बाजूला बसले होते आणि माझी नुकतीच झोप अशी. गाडी चालवत होते ते. ते गाडी चालवत होते आणि गाडी 120-130च्या स्पीडला होती. आणि आमच्या घरापासून जवळच एक 8-10 किलोमीटरच्या आसपास मला वाटतं की असेल तो सीन घडला. मी अशी माझी झोप मोडली, मी असं आळस वगैरे दिला थोडासा आणि असं डोळे उघडले. थोडासा टर्न होता स्लाइटली, समोर बघतोय तर एक बरोबर रोडच्या बरोबर मधोमध, गुडघ्यापासून खाली पाय नाहीत, बनींवरती एक माणूस बसलाय, हे डोळे नाही आहेत आणि तो असा बसला, असा एक हात असा तिरपा ठेवून खुलासा करून. आणि तो जो म्हणजे रोड आहे तो 2 लेनचा होता, म्हणजे 2 पदरी असं होतं, मध्ये डिवायडर. या साईडला लेफ्टला गाडी होती ना, सासऱ्याने एकदम स्पीडमध्ये त्या साईडला घेतली गाडी. पुढे गेलो आम्ही, तर मला तर डोकं फिरलं माझं, आणि आपण बोललो की ह्याला उतरून फणकावलं पाहिजे बोललो, आणि जर उडलं बिडलं तर मग आपले होती येईल ना सगळं. मारलं म्हणून आम्ही गाडी स्लो केली, थांबवली, टर्न मारायच्या हिशोबात आम्ही होतो. आणि तेवढ्यात आम्ही जरा टाइम चेक केला, 3 वाजून काहीतरी 7-8 मिनिटं झाले होते. आणि ही खरं आहे गोष्ट, मी सासऱ्यांसोबत, म्हणजे बाकी सगळे गाडीमध्ये होते, सगळेजण झोपले होते, पण आम्ही दोघे जागे होतो. त्या दचक्यामुळे बाकीचे पण थोडेफार जागे झाले, पण ते परत झोपून गेले. सासऱ्यांना बोललो की 3 वाजून समथिंग काहीतरी 4-5 मिनिटं झालेत, मला नाही वाटत की आपण टर्न मारला पाहिजे. नको, गरजच ना अशी बाबा, कधी आपण जाऊया घरी जाऊ. निघालेलं. आणि हा माझ्या आयुष्यातला ना सगळ्यात पहिला अनुभव आहे की मी हे समोर प्रत्यक्षात पहिल्यांदा बघितलं. आणि तिथं नंतर ऐकलं की बाबा दुसऱ्या दिवशी वगैरे तिथं रिक्षा जळत होती. तिथं दुसऱ्या दिवशी आम्ही पुन्हा तिकडे झालो होतो, तर रिक्षा वगैरे जळत होती तिथेच, त्याच स्पॉटवर रिक्षा जळत होती. काहीतरी असेल तिथं, आपल्याला काय माहिती नाही, पण आम्ही थांबलो नाही. पण घरी जाई तोपर्यंत गाडी 60-70च्या स्पीडला होती, आणि दोघांचं पण लक्ष मिररमध्ये होतं, मागे येतोय का काय. मागे येतोय का काय. कारण अशा भरपूर गोष्टी ऐकल्या आहेत मी, की बाबा ते पाठलाग करतात, गाडीच्या स्पीडला पळतात. हो. खरोखर लिटरली खूप सारा माझ्या मित्रांच्या सोबत झालेले. मी आमच्या बरोबर पण झालेले. किती 70-80च्या स्पीडला जरी गाडी असली ना तर ते इझिली पळतात. ठाण्यामध्ये पण अशा गोष्टी ऐकल्यात मी बरेच. सगळ्यात भयानक आरे कॉलनीचा सीन आहे. आरे कॉलनी भूत वगैरे नाही दिसलं. मी आहे, सुजित आहे, सुजितचे 2 मित्र आहेत. ओके, नाही सॉरी, मी एकटा आहे आणि सुजित आणि सुजितचा एक मित्र, म्हणजे आपण 3 आहोत. काम झालं आपलं ऑफिसचं, आपण सुटलोय, चला काय खायचं, चला छोले आपण भटुरे खाऊया, ते मिळायचे ऑफिसच्या. त्या गेलो, चहा कॉफी जी काय पिलंय, निघालो. किती वाजता 9:30-10ची वेळ असेल रात्री. नाही सॉरी, 10:30-11ची वेळ असेल. तर म्हटलं चला निघूया. निघालो. मला तुम्ही दोघं दिसता माझ्या बाजूने बाईकने पुढे जातात, आणि लिटरली पुन्हा तुम्हीच माझ्या बरोबर येत आहे, आणि गाडीमध्ये माझा हँडलवरती असं आपण मुवमेंट अशी असते ना गाडी, ते गाडी होती, मला आशेकडून बघतात. ती गाडी माझी वळली लेफ्टला एकदम, मग आम्ही पडलो. आणि मग तो जे बघत होतो ते आले परत, मी आलो का नाही म्हणून बघायला. मित्र माझे जे रिअल होते ते
हे बघितलं कोणी? भूत आई शपथ. दोघांची तोंड असे ना. तुझ्या आईला म्हणलं काय डोळे मिचकावत नाहीत ना, भूत कधी डोळे मिचकावत नाही, आलं की ते असंच बघतं. पापणी कधी हलवत एक्सपिरियन्स आहे की ऐकण्यात आले? रिअल बघितलेलं आहे गावाला. बापरे. मग भयानक एकदम. आणि ही कधी एक गोष्ट बोलतात खरं, भूतांचे पाय आहेत ना नेहमी उलटे असतात, हे बोलतात हे खरं आहे. कारण तू बघायला पाय ते तुला दाखवलं तर. अच्छा. पण ते बघायला तू पहिला हिंमत झाली पाहिजे. नाही, आम्ही जेव्हा गाडीमध्ये होतो ना तेव्हा आम्हाला फक्त गुडघ्यापर्यंतच दिसला भाग, तिथून खालचा दिसलाच नाही. आपण मांडी घातल्यानंतर कसं आपल्या पोटऱ्या वगैरे किंवा थोडेफार तरी पाय दिसतात ना. म्हणजे गुडघ्यावरच उभा असा. हा, उभा नव्हता, बसला होता तो. म्हणजे इथून पुढचा भाग त्याचा दिसतच नव्हता गुडघ्यापासून खालचा. आणि तो बनियनवरती बसला होता. मला स्पष्ट आठवतं हे. बरं ठीक आहे, मला मी बघितलं असतं ठीक आहे, माझा भास असता, किंवा सासऱ्यांनी बघितलं असतं, त्यांचा भास असता. गाडी वळवली म्हणजे मोठी गोष्ट झाली ना. त्यांनी त्या स्पीडला पण गाडी कंट्रोल केली. फर्स्ट लेन मधून सेकंड लेन मधून फर्स्ट लेनला टाकली. मग ते मोठा अनुभव आहे ना. त्यांनी खूप म्हणजे ते अलर्ट होते. या टायमिंगला या स्पीडमध्ये गाडी असेल तर थोडंसं झोपेचं असतं, पण त्यांनी त्या ह्याच्यामध्ये पण गाडी कंट्रोल केली आणि पुढे घेतली गाडी. साहजिक गोष्ट. कारण माझ्याकडनं तरी असं झालं नसतं, ठोकली तर उडवलाच असतं डायरेक्ट. रस्त्यावरती भरपूर जागी खूप अशा आहेत ना. आता हा जो रोड आहे काय म्हणतात त्याला, नेरळ आपला कर्जतला जो हा हायवे येतो कल्याणवरून, ते पण भयानकच आहे. म्हणजे आहे तिथे पण असे खूप सारे. रात्रीच्या वेळेला प्रवास करणं आणि बेसिकली अननोन लोकांना, म्हणजे अनोळखी लोक आहेत त्यांना लिफ्ट देणं जाम महागात पडू शकतं. तुला काय माहिती बाबा तो खरंच माणूस आहे का. हा, ते पण आहे. तुला मी सांगेन माझ्या पोटात दुखतंय किंवा माझ्या बापाच्या पोटात दुखतंय किंवा माझ्या आईच्या पोटात दुखतंय, मला ह्या गोळ्या घेऊन घरी जायचं. खरंच त्याला आई आहे का नाहीये, खरं त्याच्याकडे. खरं बघायला गेलं ना तर शक्यतो रात्री एकटा जर प्रवास करत असेल तर खरंच अशा गोष्टी टाळलेलं कधीही चांगलं आहे. कारण टाळणं म्हणजे काय, याच्यातून शिकायला मिळतं. हा, किंवा तो चोर लुटेराही असू शकतो. अरे मध्ये पुण्यामध्ये किस्से व्हायचे मध्ये, मुलगी लिफ्ट मागायची आणि पुढे जाऊन तिची गँग उभी असायची. तशा गोष्टी पण होऊ शकतात. म्हणजे असं नाही की प्रत्येक वेळी भूताचंच असू शकतं, चोरांचं पण. जीवापेक्षा प्यारं काय नाही बाबा. आपण कुठे भिवंडी, कल्याण भिवंडी रोडला पण असं झालं होतं की अशा खूप ठिकाणी. पण ते ऍक्च्युली भूताचा सीन होता तो, की ती लेडीज जी आहे ते मी असं ऐकून होतो की कल्याण भिवंडी साईडला एक ऑटो वगैरे जाते आणि ऑटोला एक बाई अशी उभारलेली असते साडी वगैरे घालून. असं गरजेचं नाही की पांढरीच साडी नेसून असते, साडी घातली, साडी कपडे म्हणजे लोक असं म्हणतात काय माहिती की भूतांचा ड्रेस कोड असतो पांढराच, असं काही नाहीये. त्यांची स्किन जी असते ना रिअल मध्ये जे भूत असतं ना. आता हे मी कोलॅबरेशन मी ऐकलेलं आहे की म्हणजे आजोबा माझ्या आईचे वडील, त्यांनी फार त्यांच्या गावामध्ये भयानक भूत, त्यांच्यात काय माहिती ती काय ताकद होती की ते मारायचे डायरेक्ट भूतांना. मी असं पण ऐकून आहे की पूर्वीचे जे लोक होते ना ते असे सांगायचे की अशी जे काही भूत वगैरे ते तंबाखू वगैरे कोणी मागतात, हो असं बोलायचे. चिरमुरे असतात ना, मुरमुरे आपले, ते फेकून मारले ना की त्यांना ते दगडासारखे लागतात. या गोष्टी आहेत, मी ऐकलेले की असेल. पण अशा आहेत गोष्टी. आपण ते कल्याणचं सांगतो मी तुम्हाला की ते कल्याणमध्ये कसं माहिती आहे का, की ती एक बाई उभारते, लिफ्ट वगैरे मागते आणि मग लिफ्ट मागितली, ती दिली नंतर की एखाद्या वेळेस ज्याने लिफ्ट दिलेली आहे त्याचा ऍक्सिडेंट तरी होतो, नाहीतर तो माणूस गायब तरी होतो. अरे बाप, अशा गोष्टी घडलेल्या आहेत. तर एका ऑटोवाल्याची तिथं स्टोरी ऐकली होती की त्याला लिफ्ट मागितली होती आणि त्याने लिफ्ट दिली नाही तिला आणि तो स्लो झाला होता ऑटो. तर जो स्लो झाला होता त्यानंतर ती हाक मारायला लागली की अरे मला लिफ्ट पाहिजे, मी तुला ऑटोसाठी हाक मारली, तू थांबवतच नाही आहेस, असं तसं हे ते. आणि त्यानंतर मग त्याने ऑटोचं स्पीड वाढवलं की बाबा नाही मला घ्यायचं नाही. तर ती त्यासोबत चालत होती ना, हळूहळू एकदम हळू होती ऑटो आधी. स्पीड जसं वाढवलं तशी तिच्या मागे पळत आली, ती त्या ऑटोच्या मागे पळायला लागली. ऐकले आणि तिने ते स्पीड 40 पर्यंत, आता ऑटो 30-40च्या स्पीडला नाही बाबा. आत्ताच्या ऑटो बाबा 90 पर्यंत जातो. मगाशीच बघितलंय मी. आपण त्याने जेवढ्या स्पीडनं ती ऑटो पळवली ना तेवढ्या स्पीडला ती पळत होती अक्षरशः, माहितीये. आणि त्यानंतर तो मला वाटतं की तो मला वाटतं 2 महिने तरी काय तो ड्युटीवरती आला नव्हता. मिक्का सिंगची बहीण होती वाटतं. काय माहिती नाही. पण नाही, पण आहेत अशा गोष्टी आहेत. कारण ते मला तर तुला मारायचंच आहे. एक उदाहरण, खरं नाही मारायचंय, बाबा मनात आणखी मारायचं वगैरे. मला तुला मारायचंय कसंही. तर तू झाडाखाली बसलाय, मी साप टाकीन झाडावर, तू आला तुला चावला किंवा काहीतरी करेन, कसंही मारायचं मारेन. तर ते त्याला जर मारायचं तुला, मग ते तुला कुठल्याही बहाण्याने अडकून मारणारच नाही.
मग मला वाटतं की आपल्याला आणखीन एक असाच एक एपिसोड शूट करावा लागेल कदाचित हॉरर स्टोरीचा. करूया की. तर चला तर मग आपण पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन आणि फ्रेश स्टोरीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.